अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मंत्री महोदयांनी जी काही शिक्षण विभागातर्फे व्यवस्था केली जाते, ज्या सुविधा दिल्या जातात त्या स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. परंतु अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये उत्तरामध्ये आपण जे सांगितलेलं आहे की आम्ही निरनिराळ्या प्रकारच्या ज्या सुविधा दर्जा जो आहे त्या दर्जाच्या संबंधी काही दिलेलं नाही अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे 20 पर्यंतच्या पटसंख्येला एक शिक्षक, तो 3-3 विषय 4-4 विषय त्याला करायला लागतात. त्याच्यामुळे माझा प्रश्न आहे की 20 पटसंख्येला तुम्ही 2 शिक्षक करणार का? दुसरा अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे 1 सप्टेंबर 25ला की TAIT परीक्षा तुम्हाला बंधनकारक आहे. आता एक परीक्षा झाली त्याची, परंतु याच्यामध्ये अध्यक्ष महोदय ज्यांना प्रमोशन मिळालेलं आहे त्यांना परीक्षा दिल्याशिवाय प्रमोशन मिळणार नाहीये. परंतु 2 वर्षाची मुदत त्यांना देऊन कंडिशनल तुम्ही त्यांना प्रमोशन देणं गरजेचं आहे, कारण ते अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करणार आहे. तर त्या बाबतीमध्ये आपण ही अट जी आहे ती शिथिल करणार का अध्यक्ष महोदय? बोगस शाळा ज्या आहेत, इंग्रजी मीडियमच्या बोगस शाळांना कारवाई करण्याकरता आपल्याकडे फार मोठं काही हत्यार नाहीये, तर त्याच्यामध्ये देखील आपण कडक धोरण अवलंबणार का? कारण याच्यामध्ये विद्यार्थी पालकांची नुकसान होतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी यापूर्वीच सांगितलंय की फीच्या संदर्भामधलं एक रेग्युलेशन त्या ठिकाणी आणण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक मर्यादा त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि दुसरा जो काही आपला मुद्दा होता की एक गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्याला कसं देता येईल याचा एक आराखडा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत यांना एक कार्यक्रम निश्चिती करून येणाऱ्या काळामध्ये उदाहरणार्थ आता ग्रामीण भागाचं जर आपण बोलायला गेलो तर केंद्रामधली एक शाळा एक आदर्श शाळा आपण करायला घेतलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते मॉडेल शाळा केल्याच्या नंतर त्याचं अनुकरण इतरही शाळा त्या ठिकाणी करतील. आणि सर्व गोष्टींचा अध्यक्ष महोदय मी सारांश सांगितला. पालकांच्या जसं मी आता कोण म्हटलं की पालकांना वाटतं की इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळतंय, परंतु अध्यक्ष महोदय आजही अनेक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पालक आपले इंग्रजी माध्यमांच्या शाळेमधले पाल्य काढून त्या ठिकाणी प्रवेश देताना आपण पाहतो आहोत. आणि म्हणून एकंदरीत काय तर याची गुणवत्ता आपण अशा पद्धतीने निर्माण करू की येणाऱ्या काळामध्ये मग आमचे शिक्षक पण तेवढ्या पातळीचे असले पाहिजेत, त्यांना प्रशिक्षण देणं, या सर्व सुविधा देऊन आपण मराठी शाळेचं त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4